आणि ते चालू झाल्यानंतर जे काय आहे विषय 20-22 जणांचा काय तो काय लेबर क्वार्टर काय चालू आहे त्यांच्याबरोबर मालपाणी ग्रुपबरोबर परत चर्चा करू किंवा यांना कशा लवकरात लवकर तुम्ही कामावर घेता ते बी आपण त्यांच्यासाठी चर्चा करू. तर आता जबरदस्ती आपण ते बुजवले की मग आपण त्यांना विनंती करू मग तुम्ही तिथं कामावर असाल. आता एकजुटीने तिथं जाऊ ते रस्ते बुजू तो रस्ता मग आपण त्यांना विनंती करायला मग तिथं त्यांच्या संग आपण बोलू पुढं काय करायचं काय नाही त्यांच्या मार्गाने. चला लाव डायरेक्ट माइक चलो ये बोला ना पटकन लाईव्ह चालू. अरे चला तुम्हाला जायचंय आमच्या कामासाठी चालले सगळे होते हां हां. बेटनजॉय कंपनीने जे 350 कामगारांना मागच्या 2 दिवसापासून बाहेर बसवण्यात आलं आहे. ज्या 22 कामगारांच्या प्रश्नासाठी आमदार बाळा वेगळे असतील किंवा इतर राजकीय पक्षांनी आंदोलन केलं होतं ते आंदोलन करत असताना दोन्ही बाजूचे रस्ते बेटनजॉयला येणारे जे रस्ते आहेत ते खोदण्यात आले होते आणि ते रस्ते खोदल्यामुळे कंपनीने इतर कामगारांना देखील कामावरून बाहेर काढलं होतं आणि ते कामगार बाहेर काढल्यामुळे कंपनीच्या बाहेर 2 दिवसापासून बसून आहेत काल आणि आज मात्र सगळ्या कामगारांनी असा निर्णय घेतलाय की कंपनीच्या बाहेर जे रस्ते खोदण्यात आलेले आहेत ते रस्ते स्वतः सगळे कामगार जे आहेत ते आता स्वतःच्या हाताने ते रस्ते बुजवणार आहेत, ते खड्डे बुजवणार आहेत आणि ते खड्डे बुजवल्यानंतर कंपनीशी बसून चर्चा करून या 350 कामगारांचा प्रश्न आजच सुटतोय का यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. या 350 कामगार स्वतःच्या हाताने आता दोन्ही बाजूला जे रस्ते खोदण्यात आलेले आहेत ते रस्ते दुरुस्ती करण्यासाठी किंवा ते खड्डे बुजवण्यासाठी गेटच्या बाहेर आले आपण पाहतोय. यांच्या सोबत यांचं जे नेतृत्व आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक हुलावळे करताना आपल्याला दिसतात. सगळे कामगार जे 350 कामगार आहेत आज आणि कालपासून जे गेटच्या बाहेर उभे होते ते 350 कामगार रस्त्याच्या दोन्ही बाजूला बुजवलेले केलेले खड्डे बंद करण्यासाठी आता रस्त्याच्या त्या खड्ड्यांकडे जाताना आपल्याला दिसत आहेत. आपण पाहतोय 350 कामगार गेल्या 2 दिवसापासून कामगारांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मिटताना दिसत नाहीये. माझे जर का तुम्ही डाव्या बाजूला बघत असाल तर हेच ते 22 कामगार आहेत ज्यांच्यासाठी हे सगळं आंदोलन भाजपने केलं होतं आणि ह्या 22 कामगारांना काढल्यामुळे या 350 कामगारांना देखील कंपनीने गेल्या 2 दिवसापासून गेटच्या बाहेर ठेवलं होतं. हे 350 कामगार आता स्वतःच्या हाताने JCBच्या साह्याने हा रस्ता दुरुस्ती करणार आहे आणि नंतर कंपनीसमोर जाऊन चर्चा करून हा प्रश्न मिटतोय का उरलेल्या 350 कामगारांचा प्रश्न मार्गी लागतोय का हे देखील पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. बेटनजॉय कंपनीसमोर ज्या 350 कामगारांचा प्रश्न मार्गी लागतोय का आता पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरतंय. 350 कामगार भाजपने जे 2 दिवसापूर्वी बेटनजॉयमध्ये कोणी येऊ नये किंवा ह्या 22 कामगारांचा प्रश्न जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत रस्ते खोदून ठेवले होते. दोन्ही साईडला कंपनीच्या दोन्ही गेटवरती मोठमोठे खड्डे मारले होते. तेच खड्डे आता हे 350 कामगार ज्या 350 कामगारांना देखील कंपनीने बाहेर काढलं होतं ते 350 कामगार हे रस्त्याचे खड्डे आता स्वतःच्या हाताने बुजवण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. त्यामुळे आता पुढील काळामध्ये 22 कामगारांचा प्रश्न कसा मिटतोय आणि या 350 कामगारांचा प्रश्न देखील कसा मिटतोय हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. दाखवा खड्डा घ्या बरं. खड्डा तुम्ही अगदीच माझ्या समोर पाहू शकता. हाच तो खड्डा आहे आणि हा खड्डा जो JCBच्या साह्याने करण्यात आला होता ह्याच खड्ड्यामुळे
कंपनीमध्ये येण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. भाजपच्या वतीने हा खड्डा खोदलाय असं बोललं जात होतं आणि ह्या खड्ड्या खोदल्यामुळेच कंपनीने इतर 350 कामगारांना देखील बाहेर काढलं होतं. आता हा खड्डा पूर्ण करण्यासाठी, हा खड्डा भरून हा रस्ता पूर्ववत करण्यासाठी कंपनीचे कामगार स्वतः या रस्त्याच्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आता हा खड्डा बुजवण्याचं काम करताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. खड्डा बुजवल्यानंतर मात्र कंपनी प्रशासन आणि कंपनीतील कामगार यांच्यामध्ये चर्चा होऊन या 350 कामगारांना कामावर घ्यायचं की नाही किंवा इतर 22 लोकांचं काय करणार हा प्रश्न आपल्यासाठी ठरणार आहे. तुम्ही पाहताय 350 कामगार हा जो खड्डा आहे तो खड्डा बुजवण्यासाठी आता सध्या तरी इथं जमलेले आहेत आणि हा खड्ड्याचं नाही ना आमची नाही आमची ही आहे. तुम्ही पाहताय साधारणतः 350 ते 400 कामगार, ज्या 22 कामगारांना कंपनीने कामावर घ्यावं यासाठी भाजपच्या वतीने कंपनीच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं होतं. माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे हे या 22 कामगारांसाठी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटले होते. यातीलच हे काही कामगार आहेत, 350 कामगार आहेत जे स्वतः वेटन जॉयच्या बाहेर जे काही खड्डे खणण्यात आलेले आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी आता आपल्याला रस्त्यावर उतरलेले दिसतात आहे. आता का चर्चा करताना दाखवूया तिकडे आपण पाहूया कामगारांची एकजूट झाली आहे. जे 350 कामगार ज्यांना बाहेर काढण्यात आलं होतं त्या कामगारांची एकजूट झालेली पाहायला भेटते. कामगार स्वतः रस्त्यावर उतरून वेटन जॉयच्या बाहेर जे काही खड्डे मारण्यात आलेले आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी आपल्याला इथं आलेले दिसतात आहे. कामगारांनी अगदीच टोकाचा निर्णय घेतलेला दिसतोय की जोपर्यंत हे कामगार आहेत, जे कामगार हे खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावरती आलेले आपण पाहतोय JCBच्या साह्याने JCB आणण्यात आलेली आहे आणि JCBच्या साह्याने तो खड्डा जो आहे तो दोन्ही बाजूचा रस्ता आता सुरळीत करण्याचं काम कामगारांच्या वतीने करण्यात येत आहे. कामगारांमध्ये चर्चा चालू आहे. म्हणजे गुप्ता आहेत, कंपनीचे CEO आहेत असं म्हटलं जात आहे, ते कामगारांशी चर्चा करतात की हा प्रश्न कशा प्रकारात मिटवता येईल. परंतु कंपनीतील कामगार जे 350 कामगार आहेत ते मात्र आक्रमक झालेला आपल्याला पाहायला भेटत आहे. कंपनीच्या दोन्ही बाजूला जो खड्डा करण्यात आला होता JCBच्या साह्याने तो खड्डा आता कामगार स्वतःच्या हाताने बुजवतात आहे आणि कंपनीत चाललेलं काम जे आहे ते पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करतात आहे. वेटन जॉय पार्क जी गेल्या कालपासून बंद आहे, आजही बंद आहे. शनिवार आणि रविवार असल्यामुळे वेटन जॉय पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, परंतु कामगारांनी आंदोलन केल्यामुळे ही गर्दी काहीशी बंद झाली आहे किंवा पार्कच बंद असल्यामुळे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि आता मात्र हाच प्रश्न घेऊन कुठलंही राजकीय वळण लागू नये म्हणून कामगार स्वतः रस्त्यावर उतरलेत. कामगार स्वतःच्या हाताने JCB घेऊन आलेत आणि या दोन्ही साईडचे जे उखडलेला रस्ता होता किंवा रस्त्यावरती केलेले खड्डे होते ज्याने गाड्या आतमध्ये येऊ नये ते खड्डे मात्र आता कामगार स्वतः त्यांच्या हाताने बुजवताना आपल्याला पाहायला भेटतात. ते संपूर्ण कामगार जे आहेत ते 350 ते 400 कामगार रस्त्यावर उतरलेले आहेत, JCB घेऊन आलेले आहेत. ही माझ्या जर तुम्ही बाजूला पाहू शकता JCB आणण्यात आलेली आहे. आता मात्र या विषयाला कशा प्रकारात कामगार देखील आपण पाहतोय वेटन जॉय कंपनीच्या बाहेर जे कामगार आहेत ते कामगार स्वतः येऊन आता रस्ता दुरुस्त करण्याचं काम करत आहे जेणेकरून कंपनी लवकर चालू होईल, पार्क लवकर चालू होईल आणि कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न देखील सुटेल आणि कंपनी देखील सुरळीत पूर्ण पदावर येईल. ज्या 22 कामगारांसाठी भाजपचे माजी आमदार बाळाभाऊ भेगडे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही बाजूचे रस्ते उकारण्यात आले होते असं म्हटलं जात आहे आणि त्यानंतर कंपनी प्रशासनाने देखील 2 दिवस सलग वेटन जॉय पार्क बंद ठेवण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने उरलेले जे 350 ते 400 कामगार आहेत कंपनीमध्ये त्या कामगारांनी आज स्वतःहून असा निर्णय घेतला आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले खड्डे जे खड्डे करण्यात आलेत, निर्माण करण्यात आलेत ते खड्डे कामगार स्वतः ते खड्डे आता बुजवण्याचं काम करणार आहेत आणि वेटन जॉय पार्क हे स्वतः चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत. आजूबाजूला या परिसरातील सगळे
आपण आता वेट एंड जॉय च्या बाहेर आहोत. वेट एंड जॉय जी कंपनी आहे मुंडावरे आपल्या कामशेतच्या अगदीच लगत आहे. 350 ते 400 साधारणतः 500 कामगार ह्या कंपनीमध्ये काम करतात. यापैकी 22 कामगारांना काही दिवसापासून कंपनीने काढून टाकलं होतं आणि या कामगारांना पुन्हा कामावरती घ्यावा म्हणून यासाठी मावळचे माजी आमदार माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्या नेतृत्वाखाली वेट एंड जॉयच्या समोर आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाच्या वेळी कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे या 22 कामगारांसाठी वेट एंड जॉय कंपनीच्या बाहेरचे म्हणजे आतमध्ये येणारे जे 2 मार्ग होते ते दोन्ही मार्ग JCBच्या सहाय्याने खड्डा घेऊन खणण्यात आले होते. आणि आता मात्र कंपनीतील जे 350 ते 400 कामगार आहेत त्यांना देखील कंपनीने बाहेर बसवल्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कामगारांनी एकत्र येऊन जे काही दोन्ही बाजूचे रस्ते आहेत ते स्वतःहून आम्ही बुजवण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते दोन्ही बाजूचे जे रस्ते आहेत ते स्वतःहून बुजवतात आहे आणि कंपनी चालू करण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. हे कामगारांमध्ये सध्या चर्चा चालू आहे की नक्की हा प्रश्न कशा प्रकारामध्ये सोडवता येईल, कोणताही वादविवाद न होता त्या 22 लोकांनाही कशा प्रकारात न्याय भेटेल आणि या 350 लोकांचा देखील प्रश्न कशा प्रकारात सुटेल यासाठी कंपनी प्रशासन आपल्याकडे ह्या प्रकारात काम करताना दिसतंय. 350 जे कामगार आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि एक मिनिट झालं कंपनीचे CEO बोलतात ते आपण थेट त्यांचे सारे हमारे शुभचिंतक हैं और ये कोई पॉलिटिकल पार्टी के तरफ से जैसे भाऊ ने बोला पॉलिटिकल पार्टी का कोई लेन देन नहीं है. ये दिल का रिलेशन है. हम लोग आज डिफ़िकल्ट सिचुएशन में उनको हमको हेल्प करने के लिए वो आए हैं. अगर अन्ना जी के सपोर्ट से सुनील अन्ना शेरके साहब के सपोर्ट से आज रास्ता चालू हो जाता है तो कम से कम हम लोग मिलकर मैनेजमेंट से रिक्वेस्ट कर सकते हैं कि हमारा पूरे जिन लोगों का कोई इससे लेन देन नहीं है, कोई पॉलिटिकल इशू में कोई हाथ नहीं है, उनका रोजी रोटी चालू हो जाए, सब पार्क चालू हो जाए, मावल फिर से जाना जाए लोगों को खातिरदारी करने के लिए, हॉस्पिटैलिटी के लिए. आज ये पार्क से कम 1500 लोगों से ज़्यादा लोगों का पेट भरता है. कम से कम वो रोजी रोटी ना बंद हो जाए क्योंकि मालपानी ग्रुप हमेशा बहुत पीपल फ्रेंडली रहा है. सब स्टाफ लोगों के साथ जुड़कर हम सब मैनेजमेंट ने हमेशा डिसीजन लिया है. ये पहली बार सारे ऑर्गेनाइजेशंस गवर्नमेंट बॉडीज स्टार्टेड हैरेसिंग अस टू अ लेवल जहाँ पे उन लोग इरिटेशन में ये डिसीजन ले लिए. तो कम से कम गेस्ट मूवमेंट एक बार चालू हो जाने के बाद हम लोगों को लगता है कि ये मैटर थोड़ा रिजॉल्व हो सकता है. सर ऐसा आरोप होता है कि गुप्ता जी उनको ज़्यादा ईगो है, ऐसे बोला जाता है. देखो साहब, ईगो किसको बोलते हैं? ईगो का मैं 15 मिनट का क्लास ले सकता हूँ. देयर इज पेरेंटल ईगो, देयर इज एडल्ट ईगो एंड देयर इज अ चाइल्ड ईगो. विच ईगो यू आर टॉकिंग अबाउट? आई एम द फादर ऑफ माई पूरा पार्क, तो मैं पेरेंटल ईगो में रहता हूँ. अगर मेरे लोग अगर गलती करते हैं तो मैं एज अ पेरेंट मैं उनको समझाता हूँ. अगर बाहर वाले अटैक करने आते हैं तो मैं एज अ फादर ऑफ दिस पार्क मैं खड़ा होता हूँ पहले. तो मेरा ईगो मिसप्लेस नहीं है. मेरा ईगो के पीछे एक मेजर है और एक लेवल का रहता है. मैं बोलूं कि भाई आज कोई भी आ जाए, मैं गाड़ी चलाकर भाग जाऊं, चलेगा क्या सबका? नहीं. आप लोगों के साथ कभी अगर मैंने गलत व्यवहार किया तो बोलो, प्रेस है इधर. नहीं किया. मैं इनको अपना बच्चे लोगों की तरह पालता हूँ, अपने बच्चे लोगों की तरह मानता हूँ. हमारे कंपनी या हमारे पार्क के ऊपर कोई भी आ जाए, मैं खड़ा रहूंगा साहब. चाहे वो मेरे बारे में गलत प्रचार करे. मेरे जैसा बंदा जो, मैं बंगाली हूँ और गर्व से बोलता हूँ मैं बंगाली हूँ, लेकिन मेरा खानदान शिवाजी महाराज के जमाने से हम लोगों का कनेक्शन है. भूमिपुत्र मैं भी हूँ, मैं वो खानदान से बिलोंग करता हूँ. तो मुझे अगर लोग आकर बोलते हैं ना तुम बाहर के हो, तो मुझे हर्ट होता है. अभी मेरे बारे में बात नहीं है, मामला है हम सब 400 लोगों का.
वो रिजॉल्व हो जाए आप लोगों के सबके सहयोग से, वही मैं चाहता हूँ और कुछ आपने नहीं। चर्चा नहीं की, ऐसी बात कही जाती है। कल जब कामगार आयुक्त आए थे तब आपने चर्चा नहीं उनके साथ, उसके लिए ये सब मसला खड़ा हुआ। कौन किसके साथ चर्चा नहीं किया सर? जो 22 लोगों के लिए, जो 22 लोगों का मामला आप लोगों को मालूम है कोर्ट में है। अगर चर्चा नहीं करते तो कोर्ट तक जाता कैसे मामला? अगर चर्चा नहीं करते, 4 अभी तक डेट दिया गया है, एक डेट 6 तारीख को है लेबर कोर्ट में। 3 पेशियों में मैं 2 पेशी में रहा हूँ, लास्ट पेशी में एक भी लोग नहीं आए, तो चर्चा होगी कहाँ पे? सर उन्होंने बोला है कि गुप्ता जी को कोरोना की कुछ तो है ऐसे। कोरोना मेरा तबीयत 4-5 दिन से बहुत खराब चल रहा था। अभी भी मैंने एक होम टेस्ट किया था, उसमें पॉजिटिव आया था, तो मैंने इमीडिएटली प्रिकॉशन लिया। प्रिकॉशन लेकर मैंने फिर से रीटेस्ट करवाया लैब से, उसमें नेगेटिव आया है। मेरा हालत देख रहे हैं, बात नहीं कर पा रहा हूँ, कंजेशन है पूरा। तो मेरा 2 बार कोरोना हो चुका है, 3 बूस्ट हो गया है। उनके साथ डिस्कस नहीं हुआ क्या? मैं क्या उनके घर पे जाकर मैं बोलूंगा मेरा हेल्थ रिपोर्ट ये है? वो आए मेरे साथ डिस्कस करने के लिए। जी, चलो अभी ये चालू करके चलो सर। चलो चलो घेत तिकडून गेला तसं JCB टाकू दे, JCB 350 कामगारांच्या वतीने आता भाजपच्या साह्याने जो JCB रस्ते तोडण्यात आले होते, तो रस्ता आता करण्याचं काम चालू आहे। 350 ते 400 कामगार या ठिकाणी स्वतः समोर येऊन तोडलेला जो रस्ता आहे तो दुरुस्त करण्याचं काम करत आहे। तुम्ही पाहताय JCBच्या साह्याने हा तोडलेला रस्ता पुन्हा करण्यात येतोय आणि वेट एंड जॉय जी कंपनी आहे ती पुन्हा चालू करण्यात यावी, यासाठी कामगार इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत। कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता आणि तोच प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी खरं तर इथे कामगार एकवटलेले आपल्याला पाहायला भेटतात। ते सगळे कामगार जिथे रस्ता तोडला आहे त्या ठिकाणी येऊन आता JCBच्या साह्याने हा रस्ता दुरुस्त करण्याचं काम चालू आहे आणि आजच वेट एंड जॉय पार्क कसं चालू होईल, या कामगारांचं काम पुन्हा कसं सुरू होईल यासाठी कामगार आपल्याला प्रयत्न करताना दिसतात आहे। तुम्ही पाहताय 350 ते 450 कामगार या ठिकाणी आता आलेले आहेत। जो रस्ता भाजपच्या वतीने तोडण्यात आला होता असं म्हटलं जात आहे, तो रस्ता पूर्ववत करण्यात आलेला आहे आणि पुन्हा वेट एंड जॉय कसं चालू होईल यासाठी आता कामगार स्वतः पुढाकार घेतलाय आणि कामगारांनी पुढे येऊन रस्ता दुरुस्त केलेला आपल्याला पाहायला भेटतोय। JCBच्या साह्याने हा रस्ता दुरुस्त केलाय। जरी कामगारांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक उलावळे असले तरी कामगारांकडून असं सांगण्यात येत आहे की हा कोणत्याही प्रकारचा राजकीय याला अंग नाहीये। आमच्या रोजीरोटीचा प्रश्न असल्यामुळे आम्ही स्वतः रस्त्यावर उतरलोय आणि स्वतः JCB आणून त्याच्या साह्याने आम्ही हा रस्ता दुरुस्त करण्याचं काम चालू केलेलं आहे। तुम्ही पाहताय समोरच वेट एंड जॉय कंपनी आहे, ज्या 22 कामगारांसाठी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी हा रस्ता तोडण्यात आला होता। जोपर्यंत 22 कामगारांना कामावर घेतलं जाणार नाही तोपर्यंत आतमध्ये कंपनी चालू ठेवणार नाही, अशी काही भूमिका होती की काय, परंतु आज कामगार स्वतः रस्त्यावर उतरलेत आणि कामगारांनी स्वतः JCBच्या साह्याने हा रस्ता दुरुस्त केलाय आणि पुन्हा काम चालू करण्यासाठी प्रयत्न करत आहे। मी थोड्या वेळापूर्वीच भाजपचे तालुका अध्यक्ष रवी आप्पा बेगडे यांच्याशी देखील बोललो। त्यांचं देखील असं म्हणणं होतं की या 22 कामगारांना देखील कामावर घेतलं जावं आणि या 350 कामगारांचा देखील प्रश्न मिटावा। दोन्हींनाही आमची काही हरकत नाहीये, परंतु या 22 कामगारांचा देखील प्रश्न हा मिटला पाहिजे। परंतु कंपनी व्यवस्थापन आता बोलताना असं कुठेतरी म्हणतंय की 22 कामगारांचा जो प्रश्न आहे तो कामगार आयुक्तालयामध्ये कोर्टामध्ये केस चालू आहे। त्यांचा निर्णय जो होईल तो होईलच, परंतु या 350 कामगारांना आम्ही वेठीस धरणार नाही। या 350 कामगारांनी मात्र आता एकजूट करून स्वतः इथे रस्त्यावरती उतरलेत आणि JCBच्या साह्याने हा रस्ता दुरुस्त करण्याचं काम चालू आहे। आता यावरती भाजपची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु मावळात जे काय उद्योग व्यवसाय येत असतात, उद्योग व्यवसाय येत आहे ज्यामधून तरुणांना रोजगार निर्मिती होत असते, त्या उद्योग व्यवसायांना अशा प्रकारे कामगारांच्या बाबतीत कोणती अडचण निर्माण होऊ नये असंच सर्वपेक्षीय नेत्यांनी देखील काही वेळापूर्वी आपल्याशी बोलताना सांगितलंय। परंतु मालपाणीचा प्रश्न सध्या तरी राजकीय भूमिकेतून जाताना आपल्याला दिसतोय। अत्यंत टोकाचं कामगारांनी पाऊल घेतलंय। सगळ्या कामगारांनी एकत्र येऊन हा रस्ता स्वतः
बुजवण्याचं काम सध्या चालू आहे JCBच्या साहाय्याने. भाजपच्या वतीने हा रस्ता तोडण्यात आला होता. जोपर्यंत 22 कामगारांना कामावर घेतलं जाणार नाही तोपर्यंत हा रस्ता बंद ठेवू अशी त्यांची भूमिका होती. परंतु कंपनीत असलेले जे 350 ते 400 कामगार होते त्यांनी एकत्र येऊन आज स्वतः हा रस्ता तयार केलाय. JCB घेऊन आलेत कंपनीतील कामगार, सगळे कामगार गेटवरती जमले. ते स्वतः हा रस्ता घेऊन रस्ता बनवण्याचं काम आपल्याला करताना पाहायला भेटतंय. हा रस्ता बनवल्यानंतर मात्र कंपनी व्यवस्थापनाशी आम्ही चर्चा करू. या 350 कामगारांना जे आता गेटच्या बाहेर बसले होते त्या 350 कामगारांना कसं आतमध्ये घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असं कंपनीच्या CEO कडून जे गुप्ता आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. तुम्ही पाहताय भाजपच्या वतीने हा रस्ता तोडण्यात आला होता. जोपर्यंत 22 कामगारांना कामावरती घेतलं जाणार नाही तोपर्यंत अशी काहीतरी भाविकची भूमिका होती. हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. परंतु कंपनीत त्या 22 कामगारांच्या व्यतिरिक्त उरलेले जे 350 ते 400 कामगार आहेत त्या कामगारांनी एकत्र येऊन हा रस्ता पुन्हा पूर्ववत केलाय. आता मात्र या सगळ्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ लागल्यामुळे काहीसं वेट एन्ड जॉय बाहेरचं वातावरण गरम होऊ लागलेलं आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप आता ह्या वेट एन्ड जॉय समोर होताना आपल्याला दिसतात आहे. परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कंपनी व्यवस्थापन, कंपनीतील जे कामगार आहेत ते 350 ते 400 कामगार स्वतः समोर आले. त्यांनी JCB आणला आणि हा रस्ता स्वतः पूर्ववत केलेला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या सगळ्या विषयावरती भाजपची भूमिका काय असणार आहे, त्या 22 कामगारांना कशा प्रकारे न्याय भेटतोय, यामध्ये अजून काही वादावादी होतात का, किंवा या 350 कामगारांची भूमिका तर आता स्पष्ट झाली आहे की त्यांनी स्वतः येऊन रस्ता पूर्ण पूर्ववत केलाय आणि कंपनीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केलाय. परंतु उरलेल्या 22 कामगारांचं आता काय होणार हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत तुम्ही पाहताय आजूबाजूला सगळे 22 कामगार 350 ते 400 कामगार येऊन इथे थांबल्यात. महिलांचा मोठा समावेश आहे. वेट एन्ड जॉय हे वॉटर पार्क असल्यामुळे इथे महिला कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. साधारणतः आता ज्या CEOंनी सांगितलं 1500 ते 1600 लोकांचं घर या वेट एन्ड जॉयवरती चालतं. फक्त या वेट एन्ड जॉयवरती आजूबाजूचा परिसरच नाही तर आपल्या मावळ तालुक्याला देखील मोठ्या प्रमाणात रोजगार भेटतोय, नावलौकिक होतंय. आपल्या या भागामध्ये पुण्या मुंबईसारख्या ठिकाणावरून लोक या वेट एन्ड जॉय पार्कचा आनंद घेण्यासाठी येत असतात. परंतु काही दिवसापूर्वी या कंपनीतील 22 कामगारांना काढण्यात आलं होतं आणि त्या 22 कामगारांना पुन्हा कंपनीत घ्यावं म्हणून कंपनीने भाजप आणि इतर पक्षांच्या वतीने कंपनीच्या समोर आंदोलन करण्यात आलं होतं. यामध्ये तोडगा न निघाल्यामुळे वेट एन्ड जॉय पार्कच्या दोन्ही बाजूचा परिसर म्हणजे आत येण्याचा जो परिसर होता तो परिसर JCBच्या सहाय्याने तोडण्यात आला होता. रस्ता JCBच्या सहाय्याने तोडण्यात आला होता. त्यामुळे कामगारांनाही आत जाता येत नव्हतं आणि जे पर्यटक येतात त्यांना देखील आतमध्ये जाता येत नव्हतं. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून हे पार्क बंद होतं. आज मात्र सगळ्या कामगारांनी एकत्र येऊन साधारणतः 400 ते 500 कामगार आहेत. त्यातले आता 350 ते 400 कामगार एकत्र येऊन आता त्यांनी स्वतः JCB आणून हा रस्ता बुजवण्यात आलाय. भाजपच्या वतीने हा रस्ता तोडण्यात आला होता. जोपर्यंत 22 कामगारांना आतमध्ये घेणार नाही किंवा तेव्हा काही चर्चा झाली नाही म्हणून हा रस्ता तोडण्यात आलाय असं म्हटलं जात होतं. परंतु आता कामगारांनी एकत्र येऊन हा रस्ता पुन्हा तयार केल्यामुळे भाजपची भूमिका काय असणार आहे 22 कामगारांसमोरची. आता रवी आप्पांनी जरी विषय क्लिअर केलेला आहे की या कामगारांना देखील आत घेतलं पाहिजे आणि आमच्या 22 कामगारांना देखील आत घेतलं पाहिजे, हीच पहिल्यापासून भाजपची देखील भूमिका आहे. परंतु कामगारांना जोपर्यंत आत घेत नाही तोपर्यंत तोडलेला रस्ता स्वतः कामगारांनीच तयार केल्यामुळे दोन्ही बाजूनी कोंडी झालेली दिसते. कामगार आता आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. आम्ही मालपानी ग्रुप किंवा वेट एन्ड जॉय जी कंपनी आहे ती चालूच ठेवणार अशी कामगारांची भूमिका आहे. 350 कामगार एकतेचा आज विजय झालाय असं म्हणता येईल. सगळेच कामगार जे 350 कामगार आहेत ते रस्त्यावर उतरलेत आणि दोन्ही बाजूचा रस्ता दुरुस्त करण्याचं काम कामगारांच्या वतीने करण्यात येत आहे. 350 ते 400 कामगार थेट रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला भेटतात. ते माझ्या बाजूला बघताय मुंबई पुणे हायवे आहे. मुंबई पुणे मार्गावरती हा रस्ता होता, हा वेट एन्ड जॉय पार्क होता. महिला सिक्युरिटी तुम्ही पाहू शकता या कोपऱ्यामध्ये उभ्या आहेत. ज्यांना गेल्या 2 दिवसापासून बाहेर उभं करण्यात आलेलं आहे त्यांनी देखील यामध्ये प्रमुख भूमिका घेतली आणि ह्या महिला देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट हा रस्ता बुजवण्याचं कामच आपल्याला हातात घेतलेलं पाहायला भेटतंय. मी त्या 22 कामगारांशी देखील बोललो, त्यांनाही काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचं देखील म्हणणे स्पष्ट आहे की ज्या
350 कामगारांना आज पार्क बंद करून बाहेर बसवलंय, त्यांनाही आत घेण्यात यावं आणि आम्हाला देखील न्याय भेटावा, आमच्या बाजूने देखील विचार केला जावा, आम्हाला 22 लोकांना देखील कामावरती पुन्हा एकदा घ्यावं अशीच त्यांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये त्या 22 कामगारांचं काय होतंय किंवा संध्याकाळपर्यंत ह्या वेतन जॉयमध्ये असलेले जे काही 350 ते 400 कामगार आहेत, हा रस्ता त्यांनी चालू केल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेतलं जातंय का, मॅनेजमेंटकडून काय उत्तर येत आहे हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदीच कामशेत आणि आपल्या लोणावळ्याच्या मध्यवर्ती हे वेतन जॉय असल्यामुळे ग्राहकांची पसंती असते, मोठ्या प्रमाणात लोक इथे येत जात असतात. परंतु कंपनीतील 22 कामगारांना अचानक काढल्यामुळे भाजपकडून त्या 22 कामगारांना घ्यावा म्हणून आंदोलन करण्यात आलं होतं आणि आंदोलनाच्या वेळी कोणतीही चर्चा झाली नसावी किंवा काय